या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी वय वर्ष 30 हा मागील काही वर्षापासून सातत्यानं घातक शस्त्राचा वापर करून जबरी, चोरी, घरफोडी, दुखापत करणं, खंडणी मागणं, धमकी देणं अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं करत होता। आर्थिक फायदा मिळवण्यासाठी तो असे गुन्हे करत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 13 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। विनायक दत्तात्रय नारबंडी यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये त्याची दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। विनायक दत्तात्रय नारबंडी याच्या गुन्हेगारी कारवायापासून त्याला परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये CRPC प्रमाणे कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही। त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली। त्यामुळे त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय M. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 29/2/2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियमाच्या 1981 च्या कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 29/2/2024 रोजी स्थानबद्धतेच्या आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।